मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्या, सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं, अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी कबुली। देशात आतापर्यंत 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, मृतांमधील 8 रुग्ण महाराष्ट्रातील। राज्यात 24 तासात 59 नव्या रुग्णांची नोंद, सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा 494 वर। पीएमपीएमएलच्या प्रवासी दरात वाढ, पहिल्याच दिवशी सरासरीपेक्षा 55 लाख रुपयांचं उत्पन्न, दिवसभरात सरासरी 1,42,15,231 रुपयांचा महसूल जमा। इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्यानं पालिका आयुक्तांकडून चायनीज गाड्या आणि बिर्याणीच्या गाड्यांवर बंदी, तर विक्रेत्यांकडून चिकन आणि बिर्याणी विक्री करण्यास कायदेशीर परवानगी देण्याची मागणी। असे हल्ले करू की सर्व काही राख होईल, युक्रेनच्या हल्ल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांचा इशारा, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागात लष्करी छावणीवर भूस्खलन, 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लाचन नदीच्या पाणी पातळीत वाढ। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत वाढवली, 5 जून दुपारी 2 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार, शालेय शिक्षण विभागाची माहिती।